चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी ची घटक चाचणी परीक्षा 2 घटक चाचणी क्रमांक 2 2025-26 म्हणजे याच वर्षाची क्वेश्चन पेपर आहे. ही गुण असणार आहे 40, विषय असणार आहे गणित. तर बघा या ठिकाणी इथं काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांना माहितीच आहे. सो बघा या ठिकाणी गणित या विषयाची क्वेश्चन पेपर बघतोय आपण. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडायचे आहे. 4 गुणांसाठी असणार आहे. एका व्यक्तीने सन 2022-23 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? तर या ठिकाणी 22 आणि 23 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर विचारलेले आहे. आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते असणार आहे? ऑप्शन दिलेले आहे 21-22, 22-23, 23-24 आणि 2024-25. जर x + 2y = 9 आणि 2x + y = 12 तर x + y ची किंमत ही किती असणार आहे? ऑप्शन दिलेले आहे. यानंतर तिसरा आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्या परंपरित प्रमाणात आहेत? तो पर्याय निवडा. 3, 9, 27, 3, 5, 6, 8, 10, 12, 8 आणि 9, 10, 12. यानंतर चौथा आहे, 10 ही संख्या 25 व x चा भूमितीमध्ये आहे तर x ची किंमत ही किती आहे? यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील बी आहे, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. x/9 = y/5 = 4x + 5 y/ रिकामी जागा भरायची आहे. दुसरा प्रश्न आहे, a + 4b = 16 या समीकरणामध्ये जर b = 2 असेल तर a ची किंमत काढायची आहे, किंमत भरायची आहे या ठिकाणी आणि समीकरण सोडवायचं आहे. जसे की या ठिकाणी बघा b ची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे 2, तर a + 4b = 16. a + 4b म्हणजेच किती? 2 = 16. सो a + 4 दुने 8 आणि 16 इकडे वजा 8 होईल. सो 16 8 गेले किती? तर उत्तर देखील आपला 8च येते. यानंतर पॅन कार्ड क्रमांकात एकूण किती अंकाक्षरे असतात? यानंतर चौथा आहे, कुमारी वर्षा वय वर्ष आहे 26 वर्षे, यांचे करपात्र उत्पन्न 2,31,000 रुपये आहे तर तिला आयकर भरावा लागेल का नाही ते कारण स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करा कोणत्याही 2. तर 3x + 2y = 11 आणि 2x - y = 5 ही समीकरणे सोडवण्यासाठी पुढील कृती करायची आहे. कृती देखील दिलेली आहे. एकदम छान आणि सुटसुटीत पेपर लिहायचा आहे. या ठिकाणी बघा 2x + 2y = 11 पहिले समीकरण, हे दुसरं समीकरण, दोन्ही समीकरणाला 2 ने गुणायचं आहे. या ठिकाणी 4x आणि या ठिकाणी 2y बरोबर समीकरण 1 व 2 यांची बेरीज करायची आहे या ठिकाणी आणि x = 3 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. मग या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सोपं आहे. स्टेप बाय स्टेप जर आपण केलं ते सर्व इझी जातं. तर हवं तर तुम्ही हा प्रश्न लिहून घेऊ शकता. इट इज व्हेरी सिंपल. सो बघा इथं आन्सर देखील आहे. इथं y = 11. मग पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, करीमबाई यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली. 2 वर्षाअखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा त्यांनी 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवला. तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली हे काढण्यासाठी खाली कृती पूर्ण करायची आहे. कृती दिलेली आहे, करीमबाई यांना 2 वर्षाअखेर झालेला नफा 5,20,000 वजा 4 लाख आणि इथं वजाबाकी करायची किती रुपये येतात. यानंतर बघा 21 येईल कारण की यानंतर पुढे बघा मुदत ठेवीमध्ये गुंतवलेली रक्कम बरोबर 3/5 × 1,20,000 बरोबर 3 × 24,000. बघा तुम्हाला इथं सर्व स्टेप्स दिलेले आहे. व्यवस्थित जर आपण फॉलो केलं तर सर्व आन्सर हे आपल्याला इझिली मिळून जातात. हवं तर हा देखील प्रश्न आणि उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता. इट इज व्हेरी सिंपल. सेकंड आहे बघा आता, 12, 16 आणि 21 या संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असते ती संख्या काढण्यासाठी खालील कृती करायची. कृती या ठिकाणी दिलेली आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता.
समजा दिलेल्या प्रत्येक संख्येत x ही संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असते 12 + x 16 + x आणि 21 + x या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे। तर के मानायचा आहे, समान गुणोत्तर सिद्धांतानुसार काढायचं आहे। पुढे या गोष्टी सर्व स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी जो रिकामा बॉक्स दिलेला आहे तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन करायचे आहे फक्त या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी आणि सॉल्व करायचं आहे। नेक्स्ट आहे बी, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3 खालील एक सामायिक समीकरण सोडवायचे आहे। 2x + y = 5 आणि 3x - y = 5। त्यातील दुसरा प्रश्न आहे बघा 5 पुस्तके व 7 पेन यांची एकूण किंमत 79 आहे, तर 7 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 77 आहे। हे उदाहरण सोडवण्यासाठी फक्त 2 चलातील रेषीय समीकरणे तयार करायचे। जर a/b = 2/3 असेल तर 4a + 3b/3b ची किंमत काढायची आहे। यानंतर पुढचा आहे बघा श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात, त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात, तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढायचे आहे। यातील 5वा प्रश्न आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून खालील एक सामायिक समीकरणे सोडवायची आहे। x = 11 - y आणि 2x - 3y = 7। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे शेवटचा प्रश्न आहे भाग 1 मधील उपप्रश्न सोडवायचा आहे। कोणतेही एक 3 गुणांसाठी आहे। एका शेतात काही कोंबड्या आणि गायी उभ्या आहेत, त्यांची एकूण संख्या 40 आणि त्यांच्या पायाची एकूण संख्या 112 आहे, तर त्या शेतात किती गायी आणि किती कोंबड्या आहेत? तर या ठिकाणी आपल्याला कोंबड्यांना 2च पाय असतात आणि गायांना 4 पाय असतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवायचं आहे। यानंतर दुसरा आहे बघा श्री कदम यांचे वय 35 वर्ष आहे, त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे, तर त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल? तर या पद्धतीने आहे भाग 1 गणिताचा झालेला आहे आपला। आता भाग 2 बघूया। प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला डॅश म्हणतात। समांतरभुज चौकोन, आयत, समलंब, समभुज चौकोन। त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे डॅश म्हणतात। परिवर्तुळ, एकरूप वर्तुळ, एककेंद्री वर्तुळ आणि अंतर्वर्तुळ। चौकोन PQRS हा समांतरभुज आहे। जर कोन Q = 60 तर कोन P बरोबर किती? वर्तुळाचा व्यास त्रिज्येला डॅश असतो दुप्पट। वर्तुळाचा व्यास त्रिज्येला दुप्पट असतो, समान असतो, निम्मा असतो, तिप्पट असतो, तर त्रिज्येच्या दुप्पट असतो। ब आहे बघा खालील उपप्रश्न सोडवायचे आहे। कोणतेही 3 गुणांसाठी असणार आहे। वर्तुळाची त्रिज्या 6.5 सेंटीमीटर असेल तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? दुसरा आहे पुढील विधान सत्य की असत्य ते लिहायचे आहे। प्रत्येक आयत हा चौरस असतो। यानंतर तिसरा प्रश्न आहे चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? चौथा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे आणि O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, तर लांबी OP = 4.2 सेंटीमीटर असल्यास बिंदू P चे स्थान हे कुठे असेल? यानंतर पुढील प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 खालील कृती पूर्ण करायचे आहे। कोणतेही 2 समांतरभुज चौकोन ABCD मध्ये कोन A = 3x + 12, कोन B = 2x - 32। यानंतर बघा कोन A चे माप करण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे। या ठिकाणी आकृती दिलेली आहे, आकृती व्यवस्थित बघायची आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं दिलेले आहे, व्यवस्थित उत्तर लिहायचे आहे। कोन A आणि कोन B बरोबर लगतचे कोन लिहायचे आहे या ठिकाणी। सो हा देखील प्रश्न आणि आकृती व्यवस्थित काढून घेऊन तुम्ही उत्तर हे लिहून घेऊ शकता। यानंतर बघा नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी पुढे देखील दिलेले आहे। यानंतर बघा दुसरा आहे आयताचे कर्ण एकरूप असतात हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे। कृती दिलेली आहे, आकृती दिलेली आहे, व्यवस्थित प्रश्न बघून घ्या, हवा तर लिहून घ्या। यानंतर प्रश्न तिसरा आहे एका वर्तुळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे, या वर्तुळाचे एक जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे। या ठिकाणी देखील तुम्हाला आकृती दिलेली आहे। समजा वर्तुळ केंद्र O आहे
त्रिज्या बरोबर ओडी बरोबर 20 सेंटीमीटर आहे. ओडी ही 20 आहे. इथं व्यवस्थित असं तुम्ही लिहून घ्यायचं आहे, जे जे प्रमाण दिलेलं आहे किती सेंटीमीटर आहे, जेणेकरून तुम्हाला मग या ठिकाणी पुढं हे उत्तर लिहायला सोपं जातं. सो बघा, हवं तर हा देखील प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही नंतर हा वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि सॉल्व करू शकता. ओके. यानंतर बघा, पुढील आहे खालील उपप्रश्न सोडवायचे आहे. कोणतेही 3 चौकोन ABCD मध्ये बाजू BC बरोबर बाजू AD असून बाजू AB एकरूप बाजू DC